अपंग बांधव हे परावलंबी नाही, त्यांच्यात फक्त आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे। त्यांना बुद्धिवादी कामे दिली तर ते चांगल्या प्रकारे कामे करू शकतात, असे राष्ट्रीय अपंग महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर यांनी सांगितले। 3 डिसेंबरला अपंग दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय अपंग महासंघातर्फे एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। अपंगांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदला, अपंगांसाठी राखीव ठेवलेला 3% निधी त्यांना तातडीने मिळावा। अपंग हा देशातील प्रगतीचा, उद्योगाचा महत्त्वाचा दुवा आहे। यामुळे त्याच्याकडे सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून न पाहता त्याला उत्तेजन देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करा, असे भोईर यांनी सांगितले। या रॅलीच्या मार्गावर असंख्य अपंग बांधवांनी स्वच्छता अभियानही राबवले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। जगातला सर्वात अपंगाचा सोन्यासारखा दिवस या दिवसानिमित्ताने सालाबादप्रमाणे आपल्या इथे कल्याण परिसरातील एक जागतिक अपंग दिनानिमित्ताने एक रॅलीचं आयोजन केलेलं असतोय आणि ही रॅली सर्व लोकांना संदेश देण्यासाठी असतो की अपंगांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, अपंगांचा हक्क मिळाला पाहिजे, अशा अनेक प्रकारचा संकल्प सोडलेला असतोय आणि या निमित्ताने सर्व बांधवांना शुभेच्छा देण्यात येत असतात। तरीसुद्धा मी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष या नात्याने सर्व तमाम महाराष्ट्रातील अपंग बांधवांच्या वतीने सर्व जनतेला आमच्या शुभेच्छा आहेत। धन्यवाद।